सोशल मीडियामुळे अनेक पर्यटन स्थळे ही परिचित आणि सुप्रसिद्ध झाली आहेत। अजून एक असं पर्यटन स्थळ आहे जे तुमची वाट पाहत आहे अनेक पर्यटकांची, ती म्हणजे केलवणे भवानी डोंगर। नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील व्लॉग या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे। आजचा एपिसोड आहे केलवणे भवानी डोंगर म्हणजेच भवानी हिल्स। तेव्हा प्रश्न पडला असेल इथे यायचं कसं, ते आता आपण पाहून घेऊया आणि संपूर्ण भवानी डोंगर देखील पाहून घेऊया। ठिकाण आलेलं आहे ते पनवेल तालुक्यातील केलवणे हे गाव। केलवणे हे गाव पेण, पनवेल, उरणच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी असलेलं हे गाव अगदी निसर्गाने मुक्त असते सौंदर्याची उधळण केलेलं हे गाव। या गावी तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही एसटीने सहज येऊ शकता। म्हणजे पनवेल, उरण, पेण आणि अगदी अलिबागपासून इथे येण्यासाठी एसटी महामंडळ उपलब्ध आहे, म्हणजे आपल्या एसटी बसेस उपलब्ध आहेत। तसंच आपण मुंबई गोवा महामार्गे कुठल्याही एसटीने आलात तरी तुम्हाला इथून रिक्षांची देखील सुविधा आहे। आणि आपण स्वतःचे वाहन घेऊन यायचं असेल तुम्ही JNPT मार्गे किंवा मुंबई गोवा महामार्गे येऊ शकता। आता मी केलवणेच्या बस स्टँडवर आहे। जर तुम्ही आता पाहिलं की मी आलेलो आहे म्हणजे, आणि आता मला जायचं आहे केलवणे भवानी डोंगरावर। तर तुम्हाला मी रस्ता दाखवतो। म्हणजे तसे बरेच रस्ते आहेत, जर तुमचे इथे कोणी परिचय असेल तुम्हाला नेतील, परंतु जो मुख्य रस्ता आहे तो मी दाखवतो। बघा हा रस्ता जो आहे, आता या रस्त्यावरून आपण आलोत आणि हा एक रस्ता आहे आणि इथून सरळ इकडे बघा हा भवानी माता मंदिराकडे जाणारा रस्ता आहे। तर आपल्याला ह्या रस्त्याने आपल्या डोंगरावर जायचं आहे। मी केलवणे बस स्टँडवर आहे आणि जर आता आपण पाहिलं तर बघा रिक्षा दिसतात। तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर आपण डायरेक्ट रिक्षा सुविधा कुठपासून आहे इथे येण्यासाठी? आता आपल्या खारपाड्यापासून, आमच्या गावापासून ते खारपाड्यापर्यंत आम्ही खारपाडा म्हणजे तिथून एक दुसरा स्टँड आहे असा काय केलवणेपासून ते कोपरोलीपर्यंत म्हणजे मुंबई गोवा हायवे पासून ते केलवणेपर्यंत। बरोबर, साधारण किती अंतर आहे तिथून? इथून आता केलवणे तो खारपाडा 6.5 किलोमीटर आहे आणि इथून केलवणे तो कोपरोली 9 किलोमीटर आहे। ठीक आहे, धन्यवाद। आपण बघितलं की आता जर आपल्याला केलवणे डोंगरावर जर तुम्हाला यायचं असेल तर रिक्षा सुविधा म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट भरपूर आहे। आणि आणखी देखील कुठला मार्ग आहे हा तुमचा रिक्षाचा? तो खारपाडाच होता ना? मग हा कुठला आहे? हा इथून केलवणे ते उरणपर्यंत आहे, जे आपल्याला मध्यंतरी JNPT हा मार्गावर सोडून देतो। JNPT वगैरे सोडतो का? आणखी कुठला मार्ग आहे का? हाच, हे दोनच मार्ग आहेत का? ओके। जर आपली स्वतःची गाडी नसेल ना तर तुम्ही देखील या केलवणे भवानी डोंगराचा अनुभव घेऊ शकता। जर तुम्ही घेऊन येत असाल तर गाडी तुम्ही इथे स्टॉपवर ठेवा, म्हणजे जर पुढे नेऊ नका, कारण जर सगळे इथे गाडी तिथे ठेवले तर स्थानिक माणसाला प्रॉब्लेम होईल। आणि मेन म्हणजे कसं असते, स्थानिक माणसांना कोणत्याही प्रकारचा त्रास न होता आपणास हा जे ट्रेक करायचा आहे किंवा या पर्यटनाचा आनंद घ्यायचा आहे। आता आपण आहोत केलवण्याच्या तलावावर। तर तुम्ही नीट लक्षात ठेवा, मी तुम्हाला खून देखील दाखवतो। बघा माझ्या पाठीमागून एक रस्ता येत आहे। एसटी स्टँडपासून एंट्री केली ना तर पुढं तिकडं भवानी माताच्या मंदिराकडे रोड होतो, पण आपल्याला तिकडे जायचं नाही। तिथे गजानन महाराजांचं मंदिर जे आहे ना, तिथून हा रस्ता पकडून येऊन सरळ हा रस्ता पकडावा म्हणजे आपला ट्रेक स्टार्ट। चला जाऊया आपण। नीट खुणा लक्षात ठेवा। तर नमस्कार मित्रांनो, मी सागर पाटील व्लॉग या यूट्यूब चॅनलला आपले भरभरून स्वागत आहे। मित्रांनो, कसं आहे की पावसाळ्यामध्ये कोकण आपलं एकदम मस्त हिरवंगार होतं आणि एकदम मस्त वाटतं, असं म्हणजे एकदम काहीतरी एक नवीन चैतन्य निर्माण होतं। तेव्हा काय होतं की आपला पर्यटक जो असतो तो आपला भटकायला निघतो, म्हणजे रोजच्या दगदगच्या जीवनामधून तो त्याला एक सावरण्याचा प्रयत्न करतो, त्यासाठी तो निसर्गाचा आधार घेतो। जास्तीत जास्त काय होतं की लोणावळा म्हणा किंवा जे मोठे मोठे हिल स्टेशन आहेत त्या ठिकाणी तो जास्त हजेरी लावतो। आपण काही कोणाची तुलना करत नाही, परंतु जे काही आणखी देखील त्याच्यासारखे म्हणजे बरेच छोटे म्हणावं पण तिथं आनंद देखील मोठा मिळतो, असे देखील हिल स्टेशन आहेत। ते आपण आज सागर पाटील व्लॉग्स या माध्यमातून एकदम प्रकाश जोतात आणणार आहोत। मस्त वाटतं म्हणजे, आणि मेन म्हणजे काय ते सुरक्षित देखील आहेत, त्यामुळे तुम्हाला कसला टेन्शन येणार नाही। आता आपण जाणार आहोत केलवणेमधील भवानी डोंगरावर। बघा आता आपण इथं आलो आहोत आणि इकडे एक रस्ता आहे, पण इकडून पण रस्ता म्हणजे मार्ग आहे, पण आपला जरा चांगल्या मार्गाने जायचं। आपण जरा मुख्य रस्त्यातून गेलो ना की मस्त वाटतं। बघा नीट काही गोष्टी लक्षात ठेवा। ही बाजूला घर आहेत, तुळशी रोड तुम्हाला लगेच समजेल। चला आता शेती लागलेली आहे,
आणि आता तिथून बाईकवरनं माणसं येतात. हां येऊ दे. कुठे डोंगरावर गेलतो काय? हो एक नंबर. म्हणजे कसं आता पुढं पण बाईक जाते परंतु जास्त जागा नाही आहे. ही त्यांच्या नातेवाईकांच्या ओळखीच्या ठिकाणी ठेवलं होतं म्हणून तुम्हाला ते बाईकवर दिसले. आता आपण चांगल्या वळणावर आलेलो आहोत. इथून भावंडंगर दिसतो पण तुम्ही सध्या दाखवत नाही. तुम्ही ज्यावेळी मागाशी एंट्री आपण केली तेव्हाच चालत होतं. आणि जर बघितलं तर बाजूला शेती आहेत, शेतीची कामं चालू आहेत. बघा आपण म्हणजे हा एरिया आहे जांभूलपाटी. आपण जांभूलपाटीत आहोत आणि हा जो दिसत आहे तो केलोनी भवानी डोंगर. आता आपल्याला भवानी डोंगरावर जायचं आहे. पुढे जरा शेतीचा कांडा लागतो. हा शेतीचा रस्ता आहे आणि आणखी बघितलं की आणखी ठिकाणी शेतीची कामं चालू असतात. काय असं कोकणामध्ये मुख्यतः शेतीचा प्रकार हा भाताचा असतो आणि शेतकरी काम करतोय आपण बघितलंच आहे. बघा पुढे आल्यावर आणखी घरे आहेत. आपल्याला काय करायचं, पाणी साचलंय ना म्हणून वरून जायचं आहे आपल्याला. काय रे काय बंदुकी घेताव? काय बंदूक आहे? अरे पबजी कुठे खेळता? डोंगरावर चला का? भीती वाटतंय? अरे देवा आम्ही बघ लहानपणापासून डोंगरात होतो आम्ही. आता चाललो का नाही? आपण पुढे चाललोत. जर आता आपण नीट समोर पाहिलं बघा शेतीमध्ये माणसं कामं करतात आणि हा आपला आहे भवानी डोंगर. मी आता बोट केलेला आहे बघा. आपल्याला इथून सरळ जरी गेलो तरी पण आहे परंतु इथून नको. जो मुख्य रस्ता आहे जो इथून ट्रेक स्टार्ट होतो तिथून आपल्याला जायचं आहे. म्हणजे घराच्या पाठीमागे नाही, अजून जर टाईम आहे तिथून जाऊया पुढे आपण. बघा समोर आपला भवानी डोंगर दिसत आहे आणि आता आपण निघालोत पुढे जायला. हे बघा भूलोक, आणखी 2 भूलोक आहेत, भुगतात. कुत्र्यांपासून सावधान, पण काय ना कुठे करणार ती तशी काही करणार नाही. भूलोक बघा. उन्हाळ्यात हा एकदम ओसाड होता. चला उन्हाळ्याचा देखील व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी. तर उन्हाळ्याचे व्हिडिओ पाहिले असेल आपण. तर पुढे जाऊया. हा आपला इथून आपण आता चालू करतोय आणि हा आपला रस्ता जाण्याचा. हा डोंगरावर जे आपण चालत आलो त्या ह्या रस्त्याने चालत आलोत. आणि तुम्हाला मी सांगतो की बघा तसं बघायला गेलं तर डोंगरावर जाण्यासाठी भरपूर वाटा आहेत परंतु मी तुम्हाला सुरक्षित वाट सांगतो जेणेकरून कसं आहे की नवखा कोणी ट्रेकर आला तर त्याला प्रॉब्लेम नको. हे बघा ही पाय मल्लेली पायवाट आहे तर हे बघून आपलं पुढे जायचं आहे. बघा आपण जर बघितलं तर सर्वेश मस्त चाललाय पुढे. मस्त आहे डोंगराचा ट्रेक, धोकादायक नाही काही नाही. दुसरी गोष्ट म्हणजे लाल माती आणि आपली चिकन माती आणि मुरुम वगैरे मिक्स असल्यामुळं पाय सरकू शकत पण नाही. आता आपण बघितलं होतं की केलवणे गावचा मस्त असा नजारा होता आणि काय झालं होतं की माझ्या म्हणजे बिया मी आणल्या होत्या पाहिल्या म्हणजे पेरणी करायला तर त्या विसरलो होतो मी. तर सर्वेश खाली गेला आणि घेऊन आला, धन्यवाद सर्वेशचे. आणि हा आता आपला खरा ट्रेक चालू झालेला आहे. तशा पाहायला गेलं तर हे असं हिल स्टेशन आहे ना की इथून तुम्हाला भरपूर असा नजारा पाहायला मिळेल. म्हणजे चढता चढता देखील नजारा पाहायला मिळेल. आता मी कसं होतं की आता जसं आपण केलवणे गाव बघितलं, शेती बघितली, बघा माझ्या पाठीचं बघा जंगल पण दिसतं. तर हे हिल स्टेशन प्रसिद्ध व्हावं हा मोठा प्रयत्न आहे. तेव्हा माझी जे कोणी व्हिडिओ बघत असतील त्यांना सांगतो की सर्वांनी आपल्या ग्रुपमध्ये किंवा कुठे जे काही व्हॉट्सअप स्टेटस असेल ते सगळीकडे आपण शेअर करा. इथून आपला हा ट्रेक चालू होता.
आता भवानी डोंगरावर काम देखील चालू आहे. स्वयंसेवक त्यांची हजेरी लावलेली आहेत. डोंगरावर गेलतो. हो हो. आणखी देखील बरंच पर्यटक मंडळी, स्वयंसेवक मंडळी हजेरी आहेत. नमस्कार. चला, सर्व आपली जाणकार मंडळी भेटलेली आहेत. हो हो. आपण जर पुढे गेलो तर आणखी देखील दिसतात. काय डोंगरावर गेलतो. डोंगरावर. अरे वा. बघा, हा मुख्य ट्रेल आहे, मुख्य रस्ता आहे आणि इथून हा आपला ट्रेक चालू होतो. ट्रेक चालू म्हणजे जवळजवळ आपण अर्धा ट्रेक केलेला, अर्धा डोंगर सर केलेला आहे. कुठे डोंगरावर गेलतीस. मजा येईल डोंगरावर. अरे वा वा, मस्त. बघा, लहान मुलं एकदम मस्त छान असं त्यांचा प्रतिसाद देत आहेत. कुठे डोंगरावर गेलतो काय. फुल एन्जॉय. फुल एन्जॉय. बघा, डोंगरावर पण आलोत आणि नीट पाहिलं तर बघा माणसं चाललीत बघा त्या रस्त्यातून. कसा सीन वाटतो. मस्त वाटतं सीन. म्हणजे हा डोंगर असा आहे ना की तुम्हाला भरपूर असे निसर्ग सौंदर्य भेटेल. आणि मेन म्हणजे हा सोपा ट्रेक आहे. ज्यांचा नवीन ट्रेक आहे, ज्यांना ट्रेकची सवय करायची त्यांनी हा डोंगर नक्कीच निवडावा. पुढे आणखी पुढे गेलं तर आणखी स्वयंसेवक भेटतील. मंदिराचं काम चालू आहे का. हो, मंदिराचं काम चालू आहे. सीमेमुळे गावावरून गेलो. ओके ओके, धन्यवाद. ओके ओके, झाला काम आमचा. झाला काम. चला, आता एक मिनी जंगल चालू होत आहे. ह्याला मिनी जंगल म्हणजे जे झुडपांचं जंगल आहे. कदाचित सर्वेश पडू शकतो असं वाटतं मला पण. केलवणे डोंगरावर तुम्ही काय हवं तुम्हाला सांगतो की आता आपण जस्ट बघा जो मिनी जंगल होता तिथून आलो होतो आपण, झुडपांचा मिनी जंगल. आणि इथून हा पुढं आणखी आपला जो ट्रेक असतो तर ट्रेक करू शकतो. पण आज देखील करणार मी. पण कसं आहे माहिती आहे, याच्या उजव्या बाजूला एक मैदान आहे. आपल्या भवानी डोंगरावर अशी विविध प्रकारची मैदान आहेत. आणि मला वाटतं हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध झालं ना तर नक्कीच मजा येईल. प्रत्येकजण इथे येऊन आनंद घेऊ शकतो. चला, आता आपण थोड्या वेळेला सिनेमॅटिक मोडमध्ये दाखवू. पाहिलं, हा आपला भवानी डोंगरचा पहिला मैदान उजव्या साईडचा. आणि तिथे आता क्रिकेटचा सामना रंगलेला आहे. जर आपण पाहिलं तर बघा मस्त क्रिकेटचा सामना रंगलेला आहे. आणि पहिलाच मैदान आहे आणि बॉलिंग टाकलेली आहे. बघू शकता आपण, एक सोडून दोन क्रिकेट रंगलेले आहेत. बघा, बरेच ठिकाणी आपल्याला जे काही प्लेयर भेटले नाही ते आज इथे भेटतात. हा ओळखीचा प्लेयर आपला. हो, सर्व माहिती आहे राजा. आणि समोर आता आपण आज आणखी एक असा चेहरा पाहतोय. बघा, KPL ची विजयी टीम. तू KPL चे कॅप्टन का. हा KPL चे कॅप्टन. आणि हे KPL चे वेल प्लेयर. मॅच जिंकवली होती. खरोखर सांगतो की आजच्या आपल्या या वर्षाचे स्टार आहेत ते. अरे बाप रे, प्लेयर पडला. क्रिकेट आपला चालू आहे. आपण अंपायरला विचारूया. काय पावसाला असेल तरी तुमचं क्रिकेट का चालू. मजा येते पावसाळ्यात. पावसाळ्यात मजा येते का. ओके, काय मजेशीर उत्तर मिळलं. इथे बघा, तुम्हाला आठवण होईल. बघा, मस्त दगडाचा टंप. अरे वा, एकदम असं वाटतं की अष्टमयुगीन माणसं खेळायला आलेली आहेत. आणि इथे आणखी देखील प्लेयर आहेत. फिरायला आलात. मस्त. कसा वाटला डोंगर तुम्हाला. एकदम मस्त. तुम्हाला वाटतं की नाही मोठं पर्यटन जर व्हावं. ऑब्विसली वाटायलाच पाहिजे ना. इथे बघा अंपायर बसलेले आहे. सेकंड अंपायर. अंपायरची टोपीवरनं ओळखायचं की अंपायर आहे म्हणून. आता आपण बघा, एकाच मैदानात एवढी मजा येते तर विचार करा आणखी मैदान आहेत तिथे किती मजा येईल.
सर्व क्रिकेटर आहेत. बाप रे, सर्व ते KPL चे जेवढी माणसं आहेत तेवढी सगळी भेटायला लागली आपल्याला. काय आहे काय समोर असतात केलवण्याचे ओमकार माली आयकॉन. म्हणजे गेली 2 वर्ष ते आपल्या KPL ला चॅम्पियन होतात. यावेळी ते आपल्या एका टीमचे म्हणजे व्याघ्रेश्वर टीमचे कर्णधार देखील होते. कर्णधार म्हणून त्यांनी भूमिका चांगली म्हणजे अशी पार पाडली आणि आपल्या टीमला मस्त असं मॅनेज करून त्यांनी विजय देखील मिळवलेला आहे. आपण बघितलंच आहात त्यांना, कारण हा आपण सामना आपल्याच चॅनलवर होता, आपण पाहिलंच होतं. हा तर मित्र हो, केलवणे भवानी डोंगरचा पहिला भाग मी इथेच संपवत आहे. मिळूया आपण आता दुसऱ्या भागात, कारण कसं आहे की भरपूर असं दाखवायचं आहे म्हणून मी 2 पार्टमध्ये व्हिडिओ बनवला होता. तेव्हा कंटिन्यू राहूया आपण या व्हिडिओमध्ये. कुठेही जाऊ नका, मी इथेच आहे. धन्यवाद.